मविया में चर्चा होती है और खुली चर्चा होती है, लेकिन महागठबंधन में तो कोई चर्चा ही नहीं। कोई कहता है कि फडणवीस मुख्यमंत्री होंगे। अब अजित पवार या फिर एकनाथ शिंदे बताए कि हम देवेंद्र फडणवीस के मार्गदर्शन में चुनाव लड़ने जा रहे हैं। बीजेपी अजित पवार की ताकत कम कर रही है, ऐसा दावा राष्ट्रवादी शरद पवार गुट के विधायक रोहित पवार ने किया की सांगायला की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहोत, तर ओपनली हे तिघं एकत्रित बसून तिथं तुम्ही सांगा। कारण का आम्हाला असं कळतं की आतून जी काय बांधणी आहे, कोणाला फोडायचं आहे, कोणाला पैसे देऊन विकत घ्यायचं आहे, कोणाला अडचणीत आणून एखादी कारवाई करून करायचं, सगळं डोकं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं। मग आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितांनी सांगा हो आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढतोय। त्यांचा तर वाद आतून आहे, आम्ही तो ओपनली बोलतोय। त्यामुळे त्यांच्या आधी वादाबद्दल त्यांनी त्या ठिकाणी सांगा, उघड सांगावं की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहे, बघू काय करायचं। ठीक आहे, दादांचा तो निर्णय असणार आहे। दादांचा तो मुलगा आहे, लहाना मुलगा आहे, त्यांना मोठा एक पार्थ नावाचा सुद्धा मुलगा आहे। आता त्या दोघांमध्ये काय जबाबदारी दिली हे दादाच त्या ठिकाणी सांगू शकतात। आणि सहसा जे कार्यकर्ते 10 वर्ष 15 वर्ष राजकारणात सक्रिय, आता हे दोघं सक्रिय असतील, दिसत नसतील पण ते नक्कीच सक्रिय असतील, ते जर महाराष्ट्रातसुद्धा उद्या फिरायला लागले तर त्याच्यावर मी आक्षेप कसं घेणार। आता शेवटी दादा मोठे नेते आहेत, पार्थ मोठा नेता आहे, जय मोठा नेता आहे, तर ह्या लोकांनी कुठं फिरावं, कसं फिरावं, काय करावं त्यांनी त्या ठिकाणी ठरवावं। पण पवार अजितदादांचं काम हे आम्ही जवळून बघितलेलं आहे। पूर्वीचे दादा मी नेहमी सांगितलेले लोकातले दादा होते, लोकनेता होते आणि भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी भीती त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला व्यक्त केली होती आणि ते होताना त्या ठिकाणी दिसतं। थोडंसं वाईट वाटतं, तर शेवटी तो दादांचा निर्णय। आता हे दोन इतर जे नेते आहेत पार्थ आणि जय, हे मोठे नेते महाराष्ट्रात फिरतात का कर्जत जामखेडमध्येच लक्ष घालतात का बारामतीत, हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। आम्ही आमच्या लेवलवर लढायला तयार आहोत आणि माझ्या मतदारसंघाचा विषय झाला तर कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्यांबरोबर मी भिडायला सुद्धा तयार आहे।